नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. ऑफलाईन ऑनलाईन बॅचवाल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत. प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुक ओपन करून ठेवायच्या आहेत आणि नोटबुकमध्ये महत्त्वाचं हेडिंग द्यायचं आहे, सहकारी संस्थेचे संघटन. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे. तुम्ही सुद्धा मे 2026 GDCA परीक्षेची तयारी करताय. तुम्हाला सुद्धा मे 2026 GDCAची परीक्षा द्यायची आहे. पण सर आम्ही जॉबला आहोत, आम्ही गृहिणी आहोत, आमचा अभ्यास कव्हर होत नाहीये, पण आम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये परीक्षा क्वालिफाईड व्हायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खास 1 मार्चपासून आपण बॅच सुरू केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती नक्की संपर्क करा. तसेच काही विद्यार्थ्यांनी बॅच इन्क्वायरीसाठी मेसेज केले असतील, त्यांना फी स्ट्रक्चर सेंड केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी बॅच जॉईन करा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी नो म्हणून मेसेज टाईप करा, काही हरकत नाही आहे. कारण आपलं शेड्यूल मार्च, एप्रिल, मे पूर्ण ठरलेलं आहे. त्यामुळे मग सांगू, बघू, करू, विचार करू तितकासा आता आपल्याकडे वेळ नाही. कारण आपल्याला कमी कालावधीमध्ये महत्त्वाच्याच टॉपिक कंटेंट मुद्द्यांकडे लक्ष द्यायचं आहे आणि परीक्षा ओरिएंटल येणाऱ्या महत्त्वाच्याच प्रश्नांकडे फोकस ठेवायचा आहे आणि त्याचा सराव आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपल्याला येत्या मे 2026च्या परीक्षेसाठी आपल्याला चांगल्या मार्काने क्वालिफाईड व्हायचं आहे. आणि आपण पूर्ण नवीन अभ्यासक्रम आधारित महत्त्वाचे घटक टॉपिक त्यामध्ये कव्हर अप करतो आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी बॅच जॉईन करा. ओके, कारण बॅच जॉईनिंगसाठी मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं 10 मार्चपर्यंत डेट दिलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे सहकारी संस्थेचे संघटन. मग या सहकारी संस्थेच्या संघटनमध्ये अभ्यास करत असताना आधी आपला महत्त्वाचा कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, ते म्हणजे सहकारी संस्था. मग सहकारी संस्था म्हणजे काय हो? ऑनलाईन ऑफलाईन बॅचवाले विद्यार्थी, सगळ्यात महत्त्वाची पुन्हा तुम्हाला सूचना देतोय की आपल्या नोटबुक ओपन करून ठेवा. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन विद्यार्थी असतील जॉईनिंग, त्यांनी जर नोटबुक ओपन केलेल्या नसतील तर लवकरात लवकर नोटबुक ओपन करा. महत्त्वाचे मुद्दे मी यामध्ये सांगणार आहे. आणि ऑफलाईन बॅचवाले व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे आणि तुमच्या नोटबुक प्रत्येकाच्या ओपन असल्या पाहिजे. ओके, मध्यंतरी मी कोणालाही या टॉपिकवरती प्रश्न विचारेल. पाठीमागचे जे लेट कमर्शियल विद्यार्थी येतात, या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चालू आहे. कधी मध्ये येतात आणि पुन्हा मागे येऊन कमेंट पास करणं. चला तुम्ही पुढे येऊन बसा. पाठीमागचे 3 जण, ज्यांना गरज नाहीये ते जाऊ शकतात, काही हरकत नाही. जे व्यवस्थित या ठिकाणी बसले त्यांना डिस्टर्ब करू नका, त्यांना हे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेऊया. ओके, तुम्ही फार हुशार असाल तर काही हरकत नाहीये, पण टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. मग परीक्षेला पुन्हा बॅक लागतात. मग हां, थेरीचे विषय आहेत, खूप महत्त्वाचे विषय आहेत. हो, तुम्ही 3 जण पुढे येऊन बसा. चला पटापट. सहकारी संस्थेचे संघटन. सहकारी संस्थेच्या संघटनेमध्ये आपल्याला महत्त्वाचा घटक अभ्यासायचा आहे, तो म्हणजे सहकारी संस्था. मग या ज्या सहकारी संस्था असतात तर या सहकारी संस्थेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारलेलं आहे. मग या सहकार क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरती संस्था कार्यरत आहेत. जसे की दूध व्यवसाय संस्था, कृषी उत्पन्न संस्था, हातमाग यंत्रणा, सहकारी बँका, पतपेढ्या, जिल्हा मध्यवर्ती बँका, त्यासोबत खरेदी विक्री विपणन संघ, गृहनिर्माण सहकारी संस्था, अशा वेगवेगळ्या स्तरांवरती या संस्था आपलं कार्य पार पाडतायत आणि महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणावरती आपल्याला होताना बघायला मिळतो. मग या प्रत्येक संस्थेमध्ये संघटन असणं खूप गरजेचं आहे. मग सर संघटन म्हणजे नक्की काय असतो? बघा, संघटन म्हणजे असं काही फार वेगळं नाहीये. प्रत्येकाने हेडिंग वाचलं असेल तर संघटन म्हणजे नक्की आता काय असेल, फार काही वेगळं नाहीये. तर संस्था उभी करत असताना, संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य होत असताना, संस्थेचा कारभार व्यवस्थित सुरळीत पार पडत असताना जे संस्थेमध्ये महत्त्वाचे जे घटक असतात त्यांना आपण काय म्हणतो? संघटन. मग ते महत्त्वाचे घटक कोणते असणार आहे? तर सभासद, व्यवस्थापक मंडळ, पदाधिकारी वर्ग, सचिव, बरोबर, हे घटक त्यामध्ये संस्थेमध्ये खूप महत्त्वाचे असतात. मग हे सर्व एकत्रित येऊन जे काम करतात त्याला आपण काय म्हणतो? संघटन असं म्हणतो, बरोबर. पण आता आपण डिस्कस करणार आहोत पहिला मुद्दा, सहकारी संस्था. चला, प्रत्येकाने सहकारी संस्थेची व्याख्या व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या रे. सहकार संस्था. सहकारी संस्था अशी संस्था की जी सहकारी संस्था अशी संस्था की जी
दोन किंवा अधिक व्यक्ती दोन किंवा अधिक व्यक्ती सहकार्यतेच्या तत्वानुसार दोन किंवा अधिक व्यक्ती सहकार्यतेच्या तत्वानुसार एकत्रित येऊन सभासदांच्या हिताच्या दृष्टीने संस्था किंवा संघटना स्थापन करतात तिला आपण काय म्हणतो? सहकारी संस्था असे म्हणतो. काय म्हणतो तिला? सहकारी संस्था असे म्हणतो. व्याख्या क्लिअर? आता सहकारी संस्था कन्सेप्ट क्लिअर झाली की अशी संस्था की जी दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येतात सहकार्यतेच्या तत्वाने आणि सभासदांच्या हिताच्या दृष्टीने एकत्रित येऊन ही संस्था संघटना उभी करतात. बरोबर? आता प्रत्येक सहकार संस्थेचं उद्दिष्ट ध्येय हे वेगवेगळं असणार आहे, कारण प्रत्येक संस्थेची बायलॉज ज्याला आपण उपविधी म्हणतो. मग उपविधी म्हणजे काय हो? तर सहकार संस्थेच्या कामकाजा संदर्भातील जी नियमाची बनवलेला संच असतो, बरोबर, ज्याला आपण पोट नियम म्हणतो, बायलॉज म्हणतो, उपविधी म्हणतो. या उपविधीमध्ये सहकार संस्थेने कशा पद्धतीने कामकाज पार पाडलं पाहिजे याचा एक नियमाचा संच असतो, त्याला आपण उपविधी म्हणतो. येते लक्षात? मग सहकार्यतेच्या तत्वाने सहकारी संस्था एकत्रित त्या ठिकाणी येतात, संस्था उभ्या करतात आणि सभासदांच्या हितासाठी ती कार्य करत असतात. मग आपण मागाशीच पाहिलं, दूध व्यवसाय सहकारी संस्था, कृषी उत्पन्न समित्या, हातमाग यंत्रणा, खरेदी विक्री विपणन संघ, वेगवेगळ्या स्तरांवरती या सहकारी संस्था कार्यरत असतात. मग या सहकारी संस्थांना कार्यरत असण्यासाठी सगळ्यात महत्वाचं संस्थेमध्ये संघटन असणं खूप गरजेचं आहे. मग त्या संघटनेमध्ये महत्वाचा जो प्रकार असतो तो म्हणजे पहिला घटक आहे सभासद. चला इकडे लक्ष द्यायला व्यवस्थित. सभासद, बरोबर. आता सभासद म्हणजे कोण? बरेचसे विद्यार्थी सहकारी संस्थेमध्ये कार्यरत असतील. चला, सभासद म्हणजे कोण माहित पाहिजे तुम्हाला? सर आम्हाला सभासद म्हणजे माहिती हो, पण व्याख्येमध्ये कसं सांगावं हे समजत नाही. चला इकडे लक्ष द्या, टेन्शन घेऊ नका, मी आहे नाही ते अगदी सोप्या भाषेत समजून सांगतोय. सभासद म्हणजे कोण? तर सभासद म्हणजे अशी व्यक्ती की जी संस्थेचे किमान एक तरी भाग खरेदी करते, ज्याला आपण शेअर्स म्हणतो, एक तरी भाग खरेदी करते व प्रवेश शुल्क त्या ठिकाणी संस्थेचं भरते व संस्थेने दिलेल्या नियमांच्या अटींचं पालन करते आणि सभासदत्वासाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करते. अशी व्यक्ती कोण असते? सहकारी संस्थेची सभासद असते. आलं लक्षात? मग सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचे काही प्रकार पडतात. मग सभासदत्वाचे प्रकारमध्ये क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, सहयोगी सभासद, अज्ञान सभासद, सहानुभूती दर्शवणारे सभासद, नाममात्र सभासद, हे सभासदांचे त्यामध्ये प्रकार असतात. मग आता टॉपिक लक्षात आला. सभासद म्हणजे कोण? तर व्याख्या लिहून घ्या. सभासद म्हणजे अशी व्यक्ती जी सहकार कायद्याच्या नियमाचे पालन करून विहित नमुन्यात सभासदत्वासाठी, व्यवस्थित लिहून घ्या, मी नोटबुक चेक करेला, विहित नमुन्यात सभासदत्वासाठी अर्ज सादर करते व प्रवेश शुल्क भरून संस्थेचा किमान एक तरी भाग खरेदी करते. ओके, अशी व्यक्ती म्हणजे सहकारी संस्थेची सभासद होय. पॉइंट क्लिअर? ठीक आहे. चला आता ह्या सभासदांची व्याख्या तर आमची क्लिअर झाली हो, पण आता सभासद हे खऱ्या अर्थाने संस्थेचे मालक असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, या सभासदांना संस्थेमध्ये काही महत्वाचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मग संस्थेमध्ये आपण विहित नमुन्यामध्ये, फॉर एक्झाम्पल मी आहे आणि मला एखाद्या संस्थेमध्ये सभासदत्व व्हायचं आहे, तर मी त्या संस्थेमध्ये जाणार, त्या संस्थेचा सभासदत्वाचा अर्ज असणार, तो अर्ज घेणार, त्या अर्जामध्ये दिलेल्या नियमांच्या अटी व्यवस्थित वाचणार आणि स्वइच्छेने, एक गोष्ट लक्षात घ्या, कारण मी स्वइच्छेने जातोय, मला कोणी बळजबरी नाही करत आहे की तुम्ही आमच्या संस्थेचे सभासदच व्हा. स्वइच्छेने विहित नमुन्यामध्ये दिलेला जो काही अर्ज असेल त्या अर्जाचा मी फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी फिलअप करणार अर्जामध्ये
आणि ज्या दिलेल्या अटी नियम असणार आहे त्या मला मान्य असणं आवश्यक आहे. मग मी संस्थेचा प्रवेश शुल्क भरणार, संस्थेचे किमान भाग खरेदी करणार आणि ह्या सगळ्या गोष्टी संस्थेमध्ये छाननी तपासणी झाल्यानंतर मला संस्थेचं सभासदत्व प्राप्त होणार आणि ते सभासदत्व प्राप्त झाल्यावर मला काही संस्थेसंदर्भातले अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्य पार पाडणं आवश्यक असतं. येते लक्षात? मग तुम्ही कोणत्याही स्तरांवरच्या संस्था बघा, त्या संस्थेमध्ये सभासद असतात, बरोबर की नाही? मग त्या सभासदत्वांना काही महत्वाचे अधिकार, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या दिल्या असतात. मग यामध्ये सभासदत्वासाठी महत्वाचे अधिकार, पहिला अधिकार बघा, सभासदत्वासाठी अधिकार काय असणार आहे तर बघा, सगळ्यात महत्वाचं जे क्रियाशील सभासद असतात ते ह्या क्रियाशील सभासदत्वांना सहकारी संस्थेमध्ये कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार असतो. निवडणूक सहभागी म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी सहभागी होण्याचा अधिकार असतो. हा एक महत्वाचा घटक आहे. आता जे नाममात्र सभासद असतात त्यांना फक्त संस्थेचं किमान प्रवेश शुल्क भरावं लागतं आणि त्यांना काही संस्थेचे महत्वाचे ठराविक अधिकार प्राप्त दिलेले असतात. हा एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सभासदत्वाचे अधिकार काय आहेत तेवढंच आपल्याला लिहायचंय. ओके, चला प्रत्येकाने आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. पहिलं, सभासदत्वाचे अधिकार. सभासदत्वाचे अधिकार, चला नोट डाऊन करून घ्या. भाग प्रमाणपत्र मिळवणे हा पहिला अधिकार आहे. प्रत्येक सभासदत्वाचा अधिकार आहे. जे आता क्रियाशील सभासद असतील तर त्यांनी काय केलं पाहिजे, भाग शेअर्स खरेदी करणार आहे तर तुम्हाला प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे की नाही संस्थेकडनं. घ्या, भाग प्रमाणपत्र मिळवणे हा पहिला अधिकार. दुसरा, सर्वसाधारण सभेची सूचना मिळवणं. सर्वसाधारण सभेची सूचना मिळवणं. पुढे घ्या, व्यवस्थापनामध्ये सहभागी होणं, म्हणजे जे काही संस्थेचं कामकाज असेल त्यामध्ये सहभागी होणं. संस्थेच्या संदर्भातील निबंधकांकडे तक्रार दाखल करणं हा सुद्धा सभासदत्वाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक सभासदत्वांनी, जे क्रियाशील सभासदत्व असतील संस्थेमधले, तर त्यांना हे अधिकार माहीत असलं पाहिजे. ओके, तर निबंधकांकडे तुम्ही अर्ज देखील करू शकता जर संस्थेमध्ये काही कारभार व्यवस्थित चालत नसेल किंवा वेळेवर सभा होत नसतील, पण त्यासाठी तुमच्याकडे ठोस पुरावे पाहिजेत. त्या पुराव्याच्या बेसवर तुम्ही निबंधकांकडे अर्ज देखील करू शकता. त्यानंतर सहकारी संस्थेच्या संदर्भातील जे काही सभासदांना शेअर्सवरती म्हणजे भागांवरती जो लाभांश दिला जातो तो लाभांश मिळवण्याचा अधिकार क्रियाशील सभासदांना असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांचे अधिकार लक्षात आले. आता अधिकार, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य हा जो महत्वाचा घटक आहे जवळपास सारखेच आहे. बघा, अधिकार, त्यानंतर जबाबदारी, ओके, त्यानंतर कर्तव्य किंवा हक्क. आता परीक्षेला काही विचारू द्या, अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्य, हक्क. आता जे सांगतोय व्यवस्थित लिहून घ्या. सभासदांना दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या. पहिलं, संस्थेच्या सगळ्यात महत्वाचं दिलेल्या अटींचं, नियमांचं पालन करणं. संस्थेच्या नियमांच्या, अटींचं पालन करणं ही सभासदत्वांची जबाबदारी असते, कर्तव्य असतं. ओके, त्यानंतर पुढे घ्या. संस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचं काही देणी असेल तर त्या देणी वेळेमध्ये जमा करणं. त्यानंतर भाग धारण करणं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वारसाची नोंद करणं. आता वारस हक्क नोंद ही खूप महत्वाची असते. तो आपण पुढचा एक टॉपिक आहे वारस हक्काची नोंद, त्यामध्ये तो डिस्कस करणार आहोत. पण इथे थोडक्यात सांगतो की जी व्यक्ती सभासदत्व साठी अर्ज करते, संस्थेचा किमान भाग खरेदी करते, भाग खरेदी केल्यावरती तिला त्यामध्ये वारस नोंदणी करणे हे गरजेचं आहे. ओके, जर भविष्यामध्ये त्या सभासदत्वाचा जर काही दुर्दैवी मृत्यू झाला किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यावेळेस ते भागांचं हस्तांतरण करण्यासाठी ज्या वारसाचं नाव असेल तर ते संस्थेला हस्तांतर करणं सोपं जातं. पण जर वारसाचं नावच नसेल तर मग अशा वेळेस पुन्हा संस्थेला ती प्रक्रिया असते ती पूर्ण पार पाडावी लागते. मग इंडिमेटेड बॉन्ड्स तयार करणं, मग स्थानिक वृत्तपत्रकामध्ये जाहिराती देणं, मग ते हरकतीचं प्रमाणपत्र, न हरकतीचं प्रमाणपत्र असे मागवून घेणं, मग ती खूप लॉंग प्रक्रिया असते. म्हणून प्रत्येक सभासदाने जे काय वारसाची नोंद त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ओके, सहकारी संस्थेच्या कामकाजा संदर्भातील चौकशी करणं हे सुद्धा महत्वाची जबाबदारी आहे. त्यासोबतच सहकारी संस्थेच्या संदर्भामध्ये जर काही सभासदांकडनं संस्थेचं काही नुकसान झालं असेल तर ती भरपाई करून देणं ही सुद्धा सभासदांची जबाबदारी असणार आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं असता तर भाग धारण करणं, त्यानंतर योग्य ते देणी असतील ते देणं, सभेला उपस्थित राहणं,
त्याहून अधिक म्हणजे संस्थेच्या कामकाजामध्ये सहभागी होणं, संस्थेच्या हिताच्या दृष्टीने त्या ठिकाणी कामकाजाविषयी पाहणी करणं, तपासणी करणं, तसेच संस्थेमध्ये जर काही गैरवर्तन, अफरातफर, लबाडी, धोके होत असतील तर त्या संदर्भातील निबंधकांकडे तक्रार करणं, हे महत्वाचे सभासदांचे अधिकार, हक्क, जबाबदाऱ्या, कर्तव्य यामध्ये तुम्ही ते व्यवस्थित नोट डाऊन करू शकता. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. त्यानंतर आता आपला पुढचा एक महत्वाचा घटक येतो सभासदत्व रद्द करणं. ओके, ज्याला आपण इथे वरती लिहितो मी सभासद रद्द करणे. आता रद्द करणे ज्याला आपण म्हणतो हकालपट्टी करणं, बरोबर, किंवा काढून टाकणं. आता जे काढून टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत नियमामध्ये कलम 35 हा दिलेला आहे सभासदत्वाची हकालपट्टी करणं. पहिलं कारण घ्या, सभासदत्व रद्द करण्याची कारण. त्यातलं पहिलं कारण घ्या, सभासदत्व दुसऱ्या राज्यामध्ये रहिवासीसाठी कायमस्वरूपी गेला असेल तर त्यावेळेस त्याचं सभासदत्व आपोआप रद्द होतं. सभासदत्वाचा दुर्दैवी मृत्यू झाला असेल तर किंवा नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर, म्हणून मी मगाशी सांगितलं वारसाची नोंद असेल तर ते हस्तांतरण होणार, म्हणजे आधीचं सभासदत्व रद्द होणार. पॉइंट क्लिअर. चला पुढे जाऊया. मृत्यू झाला असेल किंवा नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर, किंवा कायमस्वरूपी सभासदत्व दुसऱ्या राज्यामध्ये हस्तांतर झालं असेल तर. तिसरं, सभासदत्व दिवाळखोर झाला असेल किंवा मानसिकदृष्ट्या त्याचं जे काही संतुलन आहे ते बिघडलं असेल तर अशा वेळेस त्याचं सभासदत्व रद्द होणं तितकंच गरजेचं आहे. किंवा सभासदत्वाने स्वतःहून राजीनामा दिला असेल तर. ओके, लिहून घेता येत नाही व्यवस्थित. सभासदत्वाने स्वतःहून राजीनामा दिला असेल तर, किंवा संस्थेचंच विसर्जन झालं असेल. आता संस्था कायमस्वरूपी बंद झाली असेल किंवा विसर्जन झालं असेल तर अशा वेळेस सभासदत्व रद्द होत असतं. एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे हे सभासदत्व रद्द होण्याची कारण. मग आपल्याला सहकारी संस्थेच्या संघटनमध्ये हा घटक खूप महत्वाचा आहे आणि या पूर्ण घटकांवरती तुम्हाला परीक्षेला 100% प्रश्न हा विचारतो. प्रश्न काय येतो, सभासद म्हणजे काय, सभासदांचे प्रकार लिहा, सभासदांचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या स्पष्ट करा, किंवा सभासदांची हकालपट्टीची कारणं लिहा. बघा आता लक्षात, सभासदत्व कायमस्वरूपी दुसऱ्या राज्यामध्ये राहिला गेला असेल तर, सभासदाचा मृत्यू झाला असेल तर, सभासदाने स्वतःहून राजीनामा दिला असेल तर. ओके, ही सभासदत्व रद्द होण्याची कारण. त्यामुळे हा टॉपिक याची व्यवस्थित प्रत्येकाला कळाला. संघटनमध्ये हा घटक खूप महत्वाचा आहे. व्यवस्थित समजलं. चल इकडे लक्ष द्या. आता पुढचा आपला महत्वाचा घटक असतो व्यवस्थापन समिती. चला, संघटनमध्ये आपल्याला व्यवस्थापन समिती हा घटक खूप महत्वाचा आहे. मग आता व्यवस्थापन समिती जिला आपण काय म्हणतो, कार्यकारी समिती म्हणतो. काय म्हणतो, कार्यकारी समिती. व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती म्हणजे बोर्ड ऑफ द डायरेक्टर. मग हे कुठून निवडले जातात बोर्ड ऑफ द डायरेक्टर? बघा, सभासदांच्याच माध्यमातून. इकडे लक्ष द्या, सभासद आपले प्रतिनिधी निवडून देत असतात. कशासाठी? व्यवस्थापन समितीसाठी. आता व्यवस्थापन समितीची आवश्यकता का असते? कारण संस्था म्हटलं, संघटना म्हटली तर स्थापन होणं तितकंच गरजेचं आहे. कारण संस्था, संघटना पण कोणासाठी स्थापन केली आहे? सभासदांच्या हितासाठी स्थापन केली आहे. मग प्रत्येक संस्थेचं, प्रत्येक संघटनेचं कामकाज योग्य पद्धतीने सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सभासदांच्या माध्यमातून, इकडे लक्ष द्या, सभासदांच्या माध्यमातून ज्या व्यक्तींची त्या ठिकाणी नेमणूक केली जाते व्यवस्थापन समितीवरती, त्यांना आपण कार्यकारी समिती किंवा व्यवस्थापन समिती मंडळ असे म्हणतो. आलं लक्षात? मग हे सभासदांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी निवडले जातात. कशासाठी? संस्थेचा कारभार योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी, संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य पार पाडण्यासाठी, संस्थेच्या कामकाजाला गती निर्माण प्राप्त होण्यासाठी, सेवकांचे, कर्मचारी वर्गांचे, सभासदांचे योग्य पद्धतीने कायद्याने, नियमाने प्रश्न सोडविण्यासाठी. आलं लक्षात? क्लिअर पॉइंट? ओके. चला, आता आपले विद्यार्थी हुशार झाले. आता विद्यार्थ्यांना कळालं सहकारी संस्थेचं संघटन, संघटनेमध्ये अत्यंत महत्वाचा टॉपिक सभासद, सभासद नंतर आपण अभ्यासतोय व्यवस्थापन समिती. ओके. मग आता या व्यवस्थापन समितीच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे काय, की व्यवस्थापन समितीची दर 5 वर्षांनी निवडणूक होत असते. बरोबर की नाही? संस्थेचा कारभार जर मोठा असेल, व्याप मोठा असेल, संस्था नावाजलेली असेल तर राज्य सहकार जे काय निवडणूक मंडळ आहे
तर त्यांच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जातात. त्यामध्ये मग मतपत्रिका असणार आहे, प्रचार असणार आहे, अर्ज असणार आहे, माघार असणार आहे, या सगळ्या प्रक्रिया पुढे पार पाडल्या जातात. त्या आपण निवडणूक प्रक्रियेच्या टॉपिकमध्ये शिकणारच आहोत. ओके, तर आता आपण ह्या गोष्टी तुम्हाला बेसिकली का क्लिअर सांगतोय, कारण जे टॉपिक आपण शिकणार आहोत त्यामध्ये ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे की नाही, म्हणजे या बेसिक कन्सेप्ट तुमच्या त्या ठिकाणी क्लिअर असल्या पाहिजेत. हा महत्वाचा मुद्दा आहे. ओके, मग आता व्यवस्थापन समिती, कार्यकारी समितीचा अर्थ कळाला. ठीक आहे, मग आता ह्या व्यवस्थापन समिती, कार्यकारी समितींना सुद्धा संस्थांच्या संदर्भामध्ये, इकडे लक्ष द्या, संस्थेच्या संदर्भामध्ये कामकाज पार पाडणं गरजेचं असतं. मग पहिलं कार्य लिहून घ्या. व्यवस्थापन समितीचे कार्य. व्यवस्थापन समितीचे कार्य, पहिलं कार्य घ्या. सहकारी संस्थांच्या धोरणात्मक अंमलबजावणी करणे. धोरणात्मक अंमलबजावणी करणे. दुसरं, सभासदत्वांना मान्यता देणे. बघा, आता आपण मगाशीच व्याख्यात सांगितलं ना की सभासदत्वासाठी आपण विहित नमुन्यामध्ये अर्ज करतो. मग हे अर्ज कोणाकडे जातात? व्यवस्थापन समितीकडे. व्यवस्थापन समिती त्या अर्जाची छाननी करते, मग त्या व्यक्तीला सभासदत्व प्राप्त होत असतं. म्हणून सभासदत्व त्या ठिकाणी मान्यता देणे. दुसरं कार्य घ्या, सभासदत्व मान्यता देणं. तिसरं, सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करणं. हे व्यवस्थापन समिती मंडळाचं, कार्यकारी समिती मंडळाचं त्या ठिकाणी कार्य असतं. बघा, आता तुम्ही पेपरला जाहिरात येत असतात तेव्हा मग व्यवस्थापक मंडळ, कार्यकारी समिती हे तुमची इंटरव्ह्यू घेत असतात, बरोबर की नाही? किंवा त्यांनी निवडून दिलेले पदाधिकारी वर्ग असतात ते तुमचे इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेत असतात. म्हणून कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं हे सुद्धा व्यवस्थापक मंडळांचं त्या ठिकाणी कार्य आहे. पुढे घ्या, भाग भांडवल वाढवणं. सेवकांच्या, सभासदांच्या तक्रारींचं निवारण करणं. सेवकांच्या, सभासदांच्या तक्रारींचं निवारण करणं. सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कार्य करणं. आता जवळपास सगळे मुद्दे एकमेकांशी सारखेच आहे, कनेक्टेड आहे, त्यामुळे पाठांतरट्टा करू नका, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. या भूमिकेत राहा की तुम्ही स्वतः संस्थेचे व्यवस्थापक मंडळ आहात, बरोबर की नाही? आता तुम्ही सर्व संस्थेचे व्यवस्थापक मंडळ आहात, मग तुम्ही संस्थेबद्दल काय विचार करणार की आपल्या संस्थेचा कारभार व्यवस्थित सुरळीत पार पाडणं, कर्मचाऱ्यांची योग्य नेमणूक करणं, संस्थेच्या कार्यामध्ये गती निर्माण करणं, प्रत्येक कर्मचारी वर्ग, पदाधिकारी वर्ग, संस्थांचे जे सभासद वर्ग असतील त्यांना योग्य शिक्षण, प्रशिक्षण देणं, संस्थेचा भाग भांडवल वाढवणं, बरोबर की नाही? सभासदत्वासाठी आलेल्या अर्जांना मान्यता देणं. थोडंसं विचार करायचं की आपण त्या पदावर आहोत आणि आपण त्या पद्धतीनुसार काय संस्थेच्या संदर्भातलं कामकाज करणार आहोत ते. आणि सभासदाच्या बाबतीत देतेच की तुम्ही संस्थेचे सभासद आहात. मग सभासद असताना आपण पहिले विहित नमुन्यात अर्ज करणार, सभासदत्व प्राप्त करून घेणार. मग आपल्याला सभासदत्वासाठी संस्थेने दिलेले अधिकार काय आहे की भाग प्रमाणपत्र मिळवणं, संस्थेच्या कामकाजामध्ये सहभागी होणं, संस्थेच्या उद्दिष्ट ध्येयासाठी त्या ठिकाणी कामकाज पार पाडणं, बरोबर की नाही? लाभांश मिळवणं, त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं वारसाची नोंद करणं. हे आपले सभासदत्वाचे महत्वाचे असणारे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. त्याच पद्धतीने व्यवस्थापन मंडळांना सुद्धा आपली कार्य, जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. ज्या पद्धतीने कार्य पार पाडावं लागतात त्याच पद्धतीने व्यवस्थापन समितीला सुद्धा काही महत्वाचे अधिकार दिले जातात. त्यातला पहिला अधिकार आहे घ्या, तेच अधिकार आहेत, वेगळं काही नाही. निधी उभा करणं, मालमत्तेची खरेदी करणं, सभासदत्वांना अधिकार देणं, जे मी मगाशी सांगितलं, सेवक वर्गांची नियुक्ती करणं. आता जबाबदाऱ्या पण काय असणार आहे? निस्वार्थी व प्रामाणिकपणे संस्थेमध्ये कार्य करणं. हे प्रत्येक व्यवस्थापक मंडळाने आपलं महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे, तरच संस्थेचा आर्थिक विकास, संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य होण्यास त्या ठिकाणी मदत होईलच. ओके, त्यानंतर सहकारी संस्थेच्या संदर्भातील जे काही सभांचं आयोजन करणं, विचारपूर्वक योग्य ते संस्थेच्या संदर्भातील निर्णय घेणं, हे व्यवस्थापन समितीच्या महत्वाच्या त्या ठिकाणी जबाबदाऱ्या असतात. पॉइंट क्लिअर? त्यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत, सहकारी संस्थेमध्ये अस्तित्वात असणारे अध्यक्ष, बरोबर की नाही? आता सभा म्हटलं तर सभेमध्ये अध्यक्ष असणं खूप गरजेचं आहे. व योग्य संस्थेचं कामकाज पार पाडण्यासाठी संस्थेमध्ये अध्यक्षांची नेमणूक केली जाते. अध्यक्षांना संस्थेच्या संदर्भातील कामकाजासंदर्भातील काही महत्वाचे अधिकार, कार्य दिले जातात. त्यामध्ये सर्वांची कार्य, कामकाज सारखीच आहे. दैनंदिन कामकाजामध्ये सहभागी होणं, तसेच कार्यालयीन कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करणं, त्यानंतर योग्य पद्धतीच्या सभासदांच्या हिताच्या रक्षणासाठी योग्य योजना संस्थेमध्ये आखणं, सभांचं आयोजन करणं, हा एक महत्वाचा घटक असतो. सचिव हा खऱ्या अर्थाने सहकारी संस्थेमध्ये एक पगारी सेवक असतो आणि तो पगारी सेवक म्हणून त्या ठिकाणी कामकाज पार पडत असतो. यामध्ये पूर्णवेळ, अर्धवेळ
अशा दोन्ही स्वरूपामध्ये संस्थेच्या संघटनांमध्ये सचिव हा कार्य करत असतो. ओके, तर सचिवाचं सगळ्यात महत्वाचं प्रशासकीय कार्य हिशेब ठेवणं, सहकार कायद्यातील तरतुदींचं पालन करणं, संस्थेच्या सभासदांच्या संदर्भातील महत्वाचे कार्य, त्याचबरोबर संस्थेमधील व्यवस्थापनासंबंधीची कार्य हे सचिवाकडे त्या ठिकाणी दिले असतात. कारण पूर्ण वेळ तर संस्थेमधले सभासद असतील किंवा व्यवस्थापन मंडळ असेल, पदाधिकारी वर्ग असतील, ते हे पूर्ण वेळ संस्थेमध्ये कामकाज पार पाडू शकत नसतील, तर त्यासाठी संस्थेमध्ये सचिवाची म्हणजे सेक्रेटरीची नेमणूक केली जाते. आणि या सचिवाला सेक्रेटरीला संस्थेच्या माध्यमातून काही अधिकार हक्क त्या ठिकाणी दिले जातात. ओके, इथपर्यंत पॉईंट लक्षात आला. मग आदर्श सचिव म्हणजे सहकारी संस्थेमध्ये सचिव हा कसा असला पाहिजे, तर प्रामाणिक असला पाहिजे, वक्तशीर असला पाहिजे, कायदेशीर असला पाहिजे, कठोर असला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा प्रेमळही तितकाच असला पाहिजे. बरोबर की नाही? कारण प्रत्येक संस्थेच्या संदर्भामध्ये जे काही अधिकारी वर्ग असतील, कर्मचारी वर्ग असतील, सभासद वर्ग असतील, तर त्यांना योग्य पद्धतीने समजून घेणं, त्यांच्या काही चुका घडत असतील तर त्यांना योग्य पद्धतीने त्यांच्या चुकांचं निराकरण करणं, त्यांना चुका घडू नये त्यासाठी उपाययोजना सांगणं, म्हणजे संस्थेच्या हिताच्या दृष्टीने हा सचिव त्या ठिकाणी कार्य करत असतो. त्याचं संभाषण कौशल्य योग्य असलं पाहिजे, त्यांना कायद्याचं ज्ञान व्यवस्थित असलं पाहिजे, त्यानंतर पुढे जनसंपर्काची त्यांकडे आवड असणं खूप गरजेचं आहे. तर हे पूर्ण सहकारी संस्थेचं संघटन आणि ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये संस्था विकसित होण्यासाठी सभासद, व्यवस्थापक मंडळ, संस्थेमध्ये असणारे पदाधिकारी वर्ग, त्यासोबतच संस्थेमध्ये असणारे महत्त्वाचे अधिकारी वर्ग हे संस्थेच्या संघटनेमध्ये योग्य पद्धतीने विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्या ठिकाणी कार्य करत असतात. तर आपण अशा पद्धतीने आजच्या या सेक्शनला पूर्ण सहकारी संस्थेच्या संघटनेविषयी थोडक्यात माहिती समजून घेतली आहे आणि नक्कीच तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. आता यावरती परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो नोट डाऊन करून घ्या. सहकार क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांच्या विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी सहकार क्षेत्रामध्ये सहकारी संस्थेच्या विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी संस्थेच्या व्यवस्थापक मंडळांची हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या स्पष्ट करा. हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या स्पष्ट करा या टॉपिकवर. ओके, पुढे सहकार क्षेत्राच्या विकासात्मक बदलामध्ये सभासदत्वाच्या महत्वाच्या भूमिका, जबाबदाऱ्या, हक्क, कर्तव्य स्पष्ट करा किंवा सभासदांचे प्रकार स्पष्ट करून सभासदत्वाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या स्पष्ट करा. पॉइंट क्लिअर? हे महत्वाचे 2 प्रश्न 100% तुम्हाला येणार. व्यवस्थित करून ठेवा, काही अडचण नाही. ओके, आणि व्यवस्थित कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असणार आहे. ठीक आहे, चला टॉपिक आजचा व्यवस्थित कळाला. ठीक आहे, पुढच्या सेक्शनला आपण जॉईन करूया पुढचा नवीन टॉपिक. ओके, आता ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर बॅच जॉईन करा. महत्त्वाचे टॉपिक सिरीज आपण सुरू केलेले आहे. महत्त्वपूर्ण अभ्यास करायचा असेल तर नक्की बॅच जॉईन करा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. व्हिडिओ मनापासून आवडले असेल तर लाईक मात्र नक्की करा.